आणि आता आपण पाहणार आहोत काही दिवाळीच्या महत्त्वपूर्ण बातम्या। दिवाळीचा सुट्टीचा आनंद लुटण्याकरता देश विदेशातील पर्यटक तळ कोकणाला पसंती देत आहेत। त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच समुद्र किनारे पर्यटकांनी फुलून गेलेत। जिल्ह्यातील मालवण येथील दांडी, देवबाग, तारकर्ली येथील किनाऱ्यांवरती गर्दी पाहायला मिळते। पर्यटक सध्या किनाऱ्याबरोबरच गड, किल्ले आणि मंदिर यांना देखील पसंती देत आहेत। सागरी जलक्रीडा, स्कुबा, बनाना राईड्स, रेसलिंग याचा आनंद सगळेजण घेत आहेत। त्याचबरोबर मालवणी जेवणाचा देखील आनंद घेत आहेत। मालवण दांडी समुद्र किनाऱ्यावरून आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी आढावा घेतलाय, आपण पाहूया। दिवाळीच्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणात जे पर्यटक आहेत ते सध्या मालवण मधील दांडी किनाऱ्यावर आलेले दिसत आहेत। या किनाऱ्यावर बघितलं तर वेगवेगळे जे सागरी जलक्रीडा आहेत त्याचा आनंद घेताना इथे पर्यटक दिसत आहेत। सध्या बघितलं तर नव्याने एक ड्रॅगन बोट ही सध्या पर्यटनाच्या साहसी खेळात समावेश झालेला आहे। आणि सध्या बघितलं तर मोठ्या प्रमाणात जे पर्यटक आहेत ते इथे मालवण दांडी किनाऱ्यावर अशाच पद्धतीने बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच किनाऱ्यांवर सध्या जी पर्यटक आहेत ते येत आहेत आणि मोठ्या प्रमाणात पर्यटकांची जी गर्दी आहे ती पाहायला मिळते। सध्या जे मालवणी फूड आहे त्याचा जो आस्वाद आहे तेही पर्यटक घेताना दिसत आहेत। जवळच असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंधुदुर्ग किल्ल्यालाही मोठ्या प्रमाणात पर्यटक आहेत ते भेट देताना दिसत आहेत। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, मालवण, सिंधुदुर्ग।